आज ना सकाळीच मावशीकडे जाण्याचं ठरलं होतं, पण नेमकं हळदीच्या टायमिंगलाच गेलो, कारण वृंदाला इकडचं वातावरण अजिबात सूट होत नव्हतं आणि त्यात तिचे दात पण येत आहे म्हणून ती फार किरकिर करत होती. आणि गेल्या गेल्या पहिले तर मी बांगड्या भरून घेतल्या आणि या माझ्या लहान मामी आहेत आणि हीच नवरीबाई आमची खुशी. इतकी गोड दिसत होती ना, म्हटलं तिची अगोदर नजर काढून घ्यावी. आणि आता तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये सर्व हळूहळू सर्वांची मी ओळख करूनच देईल. या माझ्या मामांच्या मुली, ज्या की टोटल 5 आहेत, आणि ही मावशीची मुलगी, ॲक्च्युली तीसुद्धा ब्लॉगर आहे. आणि असं आम्ही सर्व बहिणी खूप दिवसांनी एकत्र आलेलो होतो. आणि आमच्याकडे जरा हळद लावायची पद्धत जरा वेगळी आहे. नवरदेव नवरीला सेपरेट हळद लागत असते. पहिले तर नवरदेवाला लागते आणि त्याची उष्टी हळद नवरीला लागते. पहिले तर खंताखंतीने हळद लावून घेतली आणि मग नंतर आम्ही सर्व बहिणींनी नवरीला हळद लावली. खंताखंतीन म्हणजे फॅमिलीमधली एक जोडी निवडतात आणि त्यांना हळद लावण्यासाठी बसवतात. त्याच्या अगोदर पण खूप प्रोसेस असते, जसं की माठ वगैरे पूजा करणे. पण वृंदाच्या गडबडीमुळे मला या बाकी व्हिडिओज घेणं शक्य झालं नाही. आणि मग आमचं चालू झालं आयतं पोयतं, म्हणजे जे की आम्हाला म्हणता सुद्धा येत नव्हतं. आणि मग हळद लावल्यानंतर सर्वजण नवरीच्या अंगावर अशी पैशांची ओवाळणी टाकतात आणि मग त्यानंतर आम्ही देवांवर आणि दरवाजावर तेलन पाडून घेतलं. आता हे तेलन पाडणं ॲक्च्युली मला सुद्धा माहीत नाहीये, पण खानदेशमध्ये याच पद्धतीने लग्न लागतं. तशा बऱ्याच प्रथा झाल्या, पण मला व्हिडिओ घेणं काही शक्य झालं नाही. आणि मग त्यानंतर नवरीला पोकतात. आता पोकतात हे का पोकतात हे पण मला माहीत नाही आणि तो शब्द सुद्धा खूप तुम्हाला फनी वाटत असेल, पण या गोष्टी आमच्याकडे होतात. त्यानंतर बँड चालू झाला आणि बँड बघून वृंदाला, म्हणजे फटाकडे बघून वृंदाला फार आनंद झाला. पण लहान मुलांना बँड जवळ घेऊन जात नाही म्हणून मी तिला नाचण्याच्या ठिकाणी नाही घेऊन गेले. मग सुरू झाला आमच्या सर्व भाऊ बहिणींचा डान्स. खूप दिवसानंतर आम्ही भाऊ बहिणी असं एन्जॉय केलं. चला तर मग भेटूया उद्याच्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये. बाय.